ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष किशोर उमाटे सर जोडलेले आहे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ते अध्यक्ष तर आहेच, त्याचबरोबर शिक्षक सुद्धा आहे। नमस्कार सर, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार सर, मला सांगा, ही सेवा जे आपण देत आहात ते किती वर्ष झाले कार्यान्वित आहे, याबाबत काय प्रेक्षकांना माहिती द्याल? कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये आमचा एक निमलीचा ग्रुप आहे, 10वी मध्ये असणार आहे। 88 मध्ये आम्ही पासआउट झालो होतो। तर ते आमच्यातले बरेचसे मित्र काही विदेशात गेलेले आहेत, काही पुणे मुंबईला आहेत आणि चांगल्या पोस्टवर आहेत, ते कार्यरत आहेत। आणि त्यावेळेला असा एक विचार आला होता की आपल्यातलेच त्यावेळेचे असणारे आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत काही मदत करता येईल का, हा एक विचार आला होता। त्यावेळेला आमचा एक मित्र पद्माकर, अनेक असे होते आमचे सोबती सहकारी, त्यांनी हा विचार मांडला। सगळं फोनिकच होतं त्यावेळेला, आपल्याला माहितीच आहे लॉकडाऊन असल्यामुळं। आणि एक ग्रुप तयार करून आम्ही मोठा फंड तयार केला, जवळजवळ 1.5 लाखाच्या जवळपास तो फंड तयार झाला होता। आणि त्यावेळेला आम्ही त्या काळामध्ये बरेचसे असे होतकरू पण ते आर्थिकदृष्ट्या साधारण असणारे आमचे जे सहकारी होते त्यांना ते एक किट तयार करून अंदाजाने 6-7 हजाराची किट देत होतो आम्ही। ती त्यांच्या घरी पोहोचता केली। त्याच्यातून जो आनंद मिळत होता त्याच्यातून आपल्याला ही प्रेरणा मिळाली। आणि त्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर मनोज सरांचं सर्व मानव सेवा कोटेजा सर जे नागपूरला चालवतात त्यांच्यासोबत संबंध आला। आणि तिथून असं वाटलं की आपल्याला ह्या याच्यामध्येही, आपल्याला रुग्णसेवेमध्येही आपल्याला कार्य करता येईल। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं। आणि ह्या ब्रीद वाक्यावरच आम्ही पुढे वाटचाल केली। त्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की कोरोनामध्ये बऱ्याचशा रुग्णांना बेड मिळत नव्हते। तुम्हाला माहिती असेल त्यावेळेला अशी परिस्थिती झाली होती आणि बरेचसे लोक बाहेर पडत नव्हते। शासनाचे प्रशासनाचीही त्यावेळेला फार रिस्ट्रिक्शन होती। अशा वेळेला आम्ही बाहेर पडून त्या रुग्णांना काही मदत करता येईल का, ह्या पद्धतीने आम्ही कार्य सुरू केलं। आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की कुठेतरी ती कम्युनिकेशन गॅप जी म्हणतो ना, ती होऊन आली होती। म्हणजे रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नव्हते, रुग्णालयात पोहोचू शकत नव्हते। आणि त्यावेळेला आम्ही एक माध्यम म्हणून हे कार्य सुरू केलं। याच्यामध्ये आम्हाला खरोखरच मनोज सरचं कार्य फार मोठं आहे। मी तर थोडंसं नाममात्रच राहतो त्यांच्या याच्यामध्ये, परंतु तिथून आमची ही सुरुवात झाली। आणि एकंदरीत रुग्णालयापर्यंत पेशंट पोहोचवण्याचे आम्ही त्यावेळेला कार्य केलं होतं। आणि एक कम्युनिकेशन जी गॅप होती त्यांच्यामध्ये ती दूर करण्याचा आम्ही ह्या माध्यमातून प्रयत्न केला होता। सर, आपण एक शिक्षण म्हणजे शिक्षण क्षेत्रात सुद्धा आहे, शिक्षक आहात आणि त्याचबरोबर आपण हे कार्य करतात। तर नेमकं आपलं प्रेरणास्थान कोण आहे किंवा गुरु कोण आहे या मागचे, याबाबत काय सांगाल? गुरु तर बरेचसे असे म्हणता येईल। म्हणजे प्रकाश आमटेला आम्ही त्यांच्या फाउंडेशनला एकदा भेट दिली होती। त्यावेळेला पाहिलं होतं की भामरागड सारख्या त्या अशा ठिकाणी ते कार्य करत आहे आणि ते एवढं कार्य करू शकतात, मग आपण सुरुवात का नाही करावी, ह्या विचारातून हे कार्य सुरू केलं। आणि जसं जसं कार्य आमचं वाढत गेलं मग एक एक गोष्टी आम्हाला सुचत गेल्या आणि तो एक ग्रुप तयार होत गेला। म्हणजे चांगल्या, म्हणजे परोपकारी लोकांचा एक ग्रुप तयार झाला। आणि खरं सांगू का, यामध्ये आर्थिकदृष्ट्या जरी आपण त्याच्यामध्ये नसलं तरी मदत करणारे दानशूर लोक फार समोर येत असतात। म्हणजे समाजामध्ये असे विचार करणारे फार लोक आहेत की जे अशा चांगल्या कार्याला आम्हाला नक्कीच मदत करत असतात। त्यानंतर आम्ही जे मनोज सरांनी सांगितलं, जे रुग्णालयाला आवश्यक जे वस्तू असतात ते आम्हाला बजाज फाउंडेशनकडनं मिळालेले आहेत। आमचे मित्रच आहेत, आमच्याच बॅचमध्ये असणारे महेंद्र फाटे म्हणून आहेत। त्यांनी आम्हाला आमचं कार्य बघून भरघोस मदत केलेली आहे। आणि ती एक मोठी आम्हाला एक मिळकत म्हणा, जे आम्हाला कार्य करण्याला आणखी प्रेरणा देत आहे। त्याच्यामध्ये आम्ही एक सॉफ्टवेअरच तयार केलं, मनोजने सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। त्याच्यामध्ये रुग्णांना जे काही साहित्य लागतं ते देतो आम्ही। आणि आता तर असं झालेलं आहे की एखाद्या रुग्णांना असं आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहे, पण त्यांनी ती वस्तू खरेदी करून ठेवलेली आहे। मग तो पेशंट ज्या वेळेला दुरुस्त होतो त्या वस्तूचं घरी कामही नसतं। म्हणजे ती वस्तू घरी नको बा असं घरच्यांना वाटत असतं, ती वस्तू आमच्याजवळ आणून देतात आणि ज्या वेळेला ते दुसऱ्या कामाला पडतं तर ते उपयोगी ती वस्तू येऊन जातं। म्हणजे एक वाचनालयासारखं जसं पुस्तकाचं जसं असतं त्या स्वरूपाचं ते कार्य सुरू झालेलं आहे आणि फार चांगला रिस्पॉन्स मिळत आहे त्याच्यामध्ये। आणि खरोखरच मी पुन्हा मनोजचं खरोखरच या ठिकाणी अभिनंदन करतो
की फुल टाइम त्याचा तो या कार्यामध्ये राहत असतो. मी फक्त त्याला सपोर्ट करतो. अजय जानवे आहेत आमचे उपाध्यक्ष, तेही आहेत, बाकीचे मित्रही सपोर्ट करत असतात आणि असं हे कार्य आमचं चालू आहे. सर मला सांगा, काही असा कठीण प्रसंग आलेला आहे का की जो आपल्या अंगावर काटा निर्माण करत? कारण रुग्ण जे आहेत तर त्यांची मनस्थिती नसते की मला हा रोग झालेला आहे, आता मी कसं दुरुस्त होणार. त्यांची मनस्थिती ही पूर्णपणे खचून जाते आणि त्यांना समजावून सांगताना काही असा प्रसंग आलेला आहे का? हो, आम्हाला आठवणीत आहे. तो मला वाटते नाव नाही आठवून राहिलं. एक 8वी-9वीचा जो एक छोटा एक मुलगा होता, विद्यार्थीच होता तो. तर त्याला किडनीचा रोग झाला होता, बरोबर आहे ना? आणि त्यावेळेला तो हसता खेळता मुलगा आणि त्याची किडनी दोन्ही फेल्युअर होत गेल्या. घरची परिस्थिती फार बिकट होती आणि त्यावेळेला आम्हाला खरोखरच असं वाटलं की याला काही मदत करता येईल का? आम्ही तर नाममात्र होतो, पण बाकीच्या वर्दीतल्या संघटनेनी बरीचशी मदत केली आणि तो हसता खेळता मुलगा 1-2 वर्षामध्ये त्याची ट्रीटमेंट करू शकलो नाही, कारण त्याच्या किडन्या फेल झाल्या त्या. घरची परिस्थिती इतकी बिकट होती. वडिलांचं मला वाटतं प्रेसचं वगैरे काही असं दुकान होतं. तर असं वाटलं की असे कितीतरी लोक असतील की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचून नाही राहिलेलो आहे. हे आपल्याला माहिती पडलं म्हणून आपण त्यांच्यापर्यंत गेलेलो आहे. काय होतं या ठिकाणी, रुग्णांना बरंचसं माहीतच नसतं. म्हणजे अशाही काही स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या आणि रुग्णालय देखील त्या ठिकाणी चांगली लोक असतात, तेही मदत करायला तयार असतात. पण कुठेतरी कम्युनिकेशनची गॅप म्हणतो ती सदैव कायम राहून राहिलेली आहे. तर ते एक माध्यम म्हणून आम्ही ते करत आहे. दुर्दैवाने त्या मुलाचं निधन झालं, पण खरोखर असं वाटलं की असे कितीतरी लोक असतील की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचून नाही राहिलेलं आहे. एक समाधान असं वाटलं की आपण त्याची पूर्ण मदत केली होती. आम्ही बॉम्बेपर्यंत त्याला नेलं होतं, पण ते दुर्दैवानं ते जमलं नाही, कारण त्याचं किडनी फेल्युअरचं फार दूरपर्यंत गेलं होतं. सर काही असं आहे की गावखेड्यामध्ये जाऊन आपण त्याची जनजागृती सुद्धा करतात का? किंवा एखाद्या रोगाविषयी किंवा जे आपल्याला असं म्हणता येईल, आता तुम्ही जसं म्हटलं किडनी बाबत सुद्धा जे आता फेल झालं आहे किंवा एखादे असे रोग, कॅन्सर असो, मोठे रोग आहे, याबाबत आपण जनजागृती सुद्धा करता का या माध्यमातून? तसं जनजागृती असं काही सुरू केलं नाही. आमच्या भविष्यामध्ये ती योजना आहेच. खरोखर आवश्यक आहे. बरेच NGO याच्यामध्ये कार्य करत आहेत. रोटरी सारखी ही कामं करत आहेत ते लोक, पण तेवढं काही आमचं सध्या वाढलं नाही. भविष्यामध्ये ह्या अशा पद्धतीने जनजागृती करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आजही लोकांमध्ये फार रुग्णसेवेसाठी अवेअरनेस फार कमी आहे. म्हणजे लोकांना माहितीच नसतं, खूप लाईटली घेतात काही काही गोष्टी आणि ज्यावेळेला रोग वाढलेला असतो त्यावेळेला मग ते दवाखान्याकडे धाव घेत असतात. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा आहे. आमचा प्रयत्न चालू आहे आणि जसा वेळ मिळेल तसा आम्ही ह्या कार्याला वेळ देत असतो. सर जे आता मंदबुद्धी आहे आणि त्याला काही रोग झालेला आहे, ते तर ऐकून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात, पण त्यांच्या जेव्हा आपण परिवारासोबत बोलतो किंवा त्यांच्याशी आपण संवाद साधतो, तो कितपत आपल्याला फायदेशीर ठरतो एखाद्या योजनेसाठी, याबाबत काय सांगाल? ज्या वेळेला एखादा रोग डिटेक्ट झालेला असतो कुटुंबामध्ये, तो फार मोठा आघात असतो आणि अशा मध्ये त्या रोगाला सांभाळणं हे परिवारासाठी फार जिगरीचं काम असतं. अशा वेळेला आम्ही आणि कोणाची मदत घेतो, आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शक वगैरे, आणि त्यांच्या मार्फत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की याचा इतका ॲडव्हान्स झालेला आहे आणि अशा टेक्नॉलॉजीमुळे याचा रोग दुरुस्त होऊ शकतं, हे त्याला मीटिंगमध्ये आम्ही समजून सांगतो आणि अशा वेळेला बराचसा फायदा होतो. ट्रीटमेंट करायला ते तयार होतात रुग्ण आणि तो एक समाधानाचा महत्त्वाचा बिंदू असतो. आणि तिथे ट्रीटमेंट सुरू झाली की काही वर्षानंतर ज्या वेळेला तो रुग्ण त्यातून दुरुस्त बाहेर येतो, तर एक समाधान मिळत असतं. आता ह्या ठिकाणी आम्हाला असं सांगूशा वाटतं, आमचं हे सगळं हे फोनिक चालत असतं, म्हणजे मल्टीमीडियाचा फार उपयोग होत आहे. म्हणजे मनोजलाचा याच्यातले फार असे अनुभव आलेले आहेत. काही काही पेशंट असे आहेत की ते आम्ही त्यांना बघितलं नाही, त्यांनी आम्हाला बघितलं नाहीये आणि आम्ही एक माध्यम म्हणून समोरच्या रुग्णांचं पूर्ण डिटेल्स रुग्णालयाला देतो. तिथले डॉक्टर लोकांनी आम्हाला बघितलं नसतं, पण त्यांचं पूर्ण समाधान होऊन ज्या वेळेला ते वापस येतात आणि त्यावेळेला ते फोन करून आम्हाला रिप्लाय देतात की सर मी दुरुस्त होऊन आलो आणि मला काहीच पैसे लागले नाही. आणि त्यावेळेला आम्हाला वाटतं की एक काम केल्याचं समाधान त्यावेळेला नक्कीच जाणवत असतं. हे आपली उपलब्धी म्हणता येईल. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण उमाटे सर आहे. यानंतरही असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र नववार्ता. रोनाल्डो, वर्धा.